Hello. So we are again moving towards the 8th unit. We have started a little bit around the introduction, and for last 2 days we were learning about different things, and now we are moving towards this topic, science and superstitions. We have listed out how many superstitions can be there, and how they impact our life, how its relation affects with the reality. And today we are going to see the role of science in exploring myths, blind beliefs, and prejudices. In a way, how science can help us to go away from superstitions. Superstitions gets bad when instead of helping an individual cope with one's fears, instead it magnifies fears and cocoons an individual. In a way, we started getting afraid of little things, going out if somebody is asking us kuche challas, where are you going. At times superstitions beliefs of the society infringe on the individual's liberties and way of life, आणि त्यामुळे माणसाच्या स्वातंत्र्यावर गदा येते. इट इन्फ्रिंजेस ऑन इंडिव्हिज्युअल्स लिबर्टीज, आणि त्याचं जगण्याची पद्धती बदलून जाते, तो भीतीत जगायला लागतो. और कॉजेस लॉस और हार्म टू अनदर, किंवा या प्रकारच्या एखाद्या अंधश्रद्धेत जर दुसराही इन्व्हॉल्व्ह होत असेल तर त्याला त्रास दिला जातो, त्याला त्रास होतो. So example, the belief of a son is needed to carry legacy of the family has resulted in the female infanticide and cruelty inflicted on women. So फक्त एक असा बिलीफ होता की आपल्या घराण्याचं नाव फक्त मुलगाच पुढे नेईल. का? कारण आपल्याकडे अशी पद्धत होती की लग्नात मुलीचं नाव बदललं जाईल. मग मुलीचं नाव बदललं म्हणजे आपल्या घराण्याचं नाव गेलं, किंवा मुलीचं लग्न आल्यावर ते दुसऱ्या घरात जातील. आपण हा विचारच करत नाही. माणूस म्हणून आधी जगताना ही लोक, कुठली मुलगी काय मुलगा काय, पहिल्यांदा माणूस असतात आणि मग जेंडर वाईज मग पुढे तुम्हाला जे काही डिस्ट्रीब्युशन करायचे ते, पण आधी माणूस म्हणून त्यांना वागवलं पाहिजे. आपल्याकडे साधा हा बिलीफ की माझा मुलगाच मला म्हातारपणाची काठी आहे, किंवा माझा मुलगाच मला पुढे काय ते सांभाळेल, किंवा माझा मुलगा घराण्याचं नाव पुढे नेईल, तो वंशाचा दिवा आहे. ह्या सगळ्या गोष्टींमुळे आज लाखो करोडो स्त्रियांना त्यांना इन्फंटिसाइड म्हणजे त्यांच्या छोटी छोटी बाळ जर मुलगी असेल तर तिला मारून टाकलंय. कदाचित तिची गर्भलिंग चाचणी, ज्याला आपण म्हणतो की सोनोग्राफी करून त्याचं जेंडर ओळखून ते फिमेल फेटिसाइड म्हणजे स्त्री भ्रूण हत्या केली जाते. आपल्याला खूपदा असं वाटतं की हा सगळे शब्द आहेत, बरोबर, पण लक्षात घ्या, फक्त एक खोटा असणारा बिलीफ तुम्हाला केवढ्या मोठ्या प्रमाणावरती एक क्राईम, आणि अगदी मग तुम्ही सुपरस्टिशनच्या भाषेत किंवा अंधश्रद्धांच्या भाषेतच बोलत असाल तर पाप करायला लावतो. कुठच्याही परिस्थितीत कुठचाही धर्म, कुठचाही पंथ, कुठचाही भाग हा आपल्याला कोणत्याही समोरच्या माणसाला हार्म करायला सांगत नाही, कोणत्याही समोरच्या माणसाला काही त्रास द्यायला सांगत नाही. मग यात तर छोट्या बाळांशी आणि त्यांच्या होणाऱ्या आयांशी डील केलं जातं, विच इज व्हेरी बॅड. Many people in the guise of religion simply exploit beliefs of the others for their own profit and gains and evil ends. So तेच म्हटलंय त्यांनी की धर्माच्या नावाखाली कितीतरीदा लोकांचा गैरफायदाही घेतला जातो स्वतःच्या फायद्यासाठी, आणि शेवटी याचं क्रूर कर्म होऊन जातं एका सर्टन पॉइंट पासून पुढे. सो सायंटिफिक मेथड ही अशी एक लॉजिकल आणि रॅशनल ऑर्डर ऑफ स्टेप्स आहे दॅट सायंटिस्ट मस्ट फॉलो इन डिटरमाइनिंग वर्किंग ऑफ द युनिव्हर्स. कशा प्रकारे जग चाललंय, कशा प्रकारे जग निर्माण झालं, आणि ओव्हरऑल ह्या सगळ्या बाबतीतला अतिशय सूक्ष्म अभ्यास करून मोठ्या युनिव्हर्स विषयी माहिती घेणं, याच्यासाठी लॉजिकल आणि रॅशनल ऑर्डर असलेली मेथड जी आहे तिला सायंटिफिक मेथड म्हटलं जातं. इट हेल्प्स टू ऑर्गनाइज थॉट्स अँड प्रोसिजर्स. This method is based on gathering observable empirical measures and evidences, consists of collection of data through observation and experimentation,
म्हणजे थोडक्यात डेटा कलेक्ट करायचा, त्याच्यावर एक्सपेरिमेंट करायचा, यातून फॉर्म्युलेशन आणि टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस, जे आता तुम्ही रिसर्च पेपरच्या इंटरनल प्रोजेक्टमध्ये करू शकता, की या सगळ्याविषयी प्रचंड सायंटिफिक मेथडने विचार करायचा. कशा प्रकारची 4 एलिमेंट प्रोसेस आहे. पहिली गोष्ट, फ्रॉम ऑब्झर्वेशन ऑफ द नॅचरल वर्ल्ड डिटरमाइन द नेचर ऑफ फेनॉमेनॉन instead instead of the nature. Just a minute, okay, there is some problem with internet. तो आपण असं म्हणू शकतो की ऑब्झर्वेशन ओव्हरऑल हे पहिलं 20व्या शतकातलं 4 एलिमेंट सायंटिफिक प्रोसेसची जे आपण म्हणतो ते पहिलं एलिमेंट आहे, बरोबर. ऑब्झर्वेशन ऑफ अ नॅचरल वर्ल्ड डिटरमाइन द फ्रॉम ऑब्झर्वेशन, त्याचा वापर करून वी कॅन डिटरमाइन द नेचर ऑफ द फिनॉमिनॉन दॅट इज इंटरेस्टिंग टू यू. म्हणजे थोडक्यात तुमचा प्रॉब्लेम कोणता आहे आणि तो काय प्रकारे सॉल्व्ह करता येईल याचं ऑब्झर्वेशन. देन आपण डेव्हलप वन ऑर मोर हायपोथिसिस ऑर एज्युकेटेड गेसेस to explain this phenomenon, and hypothesis should be predictive given a set of circumstances, and hypothesis should be predict an outcome. कालच मी तुम्हाला हायपोथिसिस बद्दल खूप चांगल्या प्रकारे, इव्हन ऑब्झर्वेशन बद्दल, इव्हन एक्सपेरिमेंट बद्दल आणि कन्क्लुजन बद्दल खूप नीट एक्सप्लेन केलंय, बरोबर आहे की नाही. आणि त्याच्यात तुम्ही असा विचार करू शकता की या सगळ्याचा वापर करून तुम्ही एखादी गोष्ट प्रूफ म्हणून देता आणि ती गोष्ट सायंटिफिकली प्रूव्हन असल्यामुळे तिची व्हॅलिडिटी असते, रियालिटीमध्ये ती गोष्ट एक्झिस्ट करत असते. दॅट्स हाऊ ऑब्झर्वेशन, हायपोथिसिस, एक्सपेरिमेंट्स आणि कन्क्लुजन आणि डेटा कलेक्शन किंवा डेटा गॅदरिंग ह्याच्याबद्दल आपण बोलू शकतो. ह्या सगळ्याचा वापर करून सायंटिफिक रिव्हॅल्युएशन करता येतं, अँड इट सर्व्स फॉर proposing hypothesis as explanations of phenomena and designing experimental studies to test these hypotheses. Science can destroy superstitions thanks to scientific method. Scientific मेथडचा वापर करूनच सायन्स सुपरस्टिशनला घालवू शकतं, नष्ट करू शकतं. सो स्पेसिफिक मेथड इज द रूल बुक ऑफ फॉर सायन्स. म्हणजे यासाठी सायंटिफिक मेथड जी आहे ती सायन्सचं रूल बुक आहे सुपरस्टिशन्सना कमी करण्यासाठी. सर समजा कोणी म्हटलं की भूत ही सायंटिफिकली प्रूवेबल आहे, देन ही शी वुड नीड टू राईट अ सायंटिफिक रिपोर्ट्स अँड डिटेल्ड एक्सपेरिमेंट्स, अँड इट शुड बी मेजरेबल, रिपीटेबल एव्हिडन्स to support his or her claims of a ghost. Then public verifiability will take place by the scientific community to see whether the report is right or not. So तिला किंवा त्याला रिपोर्ट लिहायला लागेल, त्याबद्दल कशा प्रकारे तिने प्रूफ केलं हे दाखवायला लागेल, ते मेजरेबल असायला लागेल, हे रिझल्ट परत परत येणं शक्य आहे अशाच प्रकारे म्हणजे असले पाहिजेत, ते मेजरेबल असले पाहिजेत, आणि त्यानंतर तो रिपोर्ट रिव्ह्यू केला जाईल सायंटिफिक कम्युनिटी कडून, आणि ती खरं बोलते की नाही हे आपल्याला कळेल. अर्थातच एवढं सगळं केल्यावरती घोस्ट हे खरे आहेत की खोटे आहेत, भूत खरी आहेत की खोटी आहेत, ही फॅक्ट खरी आहे की खोटी आहे, ह्याचं प्रूफ ऑफ घोस्ट असं म्हणू. ब्लरी फोटोज, पीपल हु से दॅट दे हॅव सीन देम, अशा प्रकारचं जे हे सगळं, म्हणजे थोडक्यात मला असं वाटतंय, मला असं दिसल्यासारखं वाटलं, किंवा अतिशय ब्लरी म्हणजे न समजून येणारे फोटो, अशा वगैरे सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या स्पेसिफिक आणि स्ट्रिक्ट रिक्वायरमेंट ला फुलफिल करत नाहीत सायंटिफिक मेथडच्या, आणि त्यामुळे दे कॅनॉट बी कन्सिडर्ड ॲज सायंटिफिक एव्हिडन्स. Nobody has ever produced a satisfactory scientific report or a science report on ghosts because ghosts are a superstitious fantasy with no real firm evidence. So आतापर्यंत असं काही कुणी करू शकलेलं नाहीये. थोडक्यात सुपरस्टिशन्स मध्ये तुम्ही जे डोळे झाकून विश्वास ठेवता त्याऐवजी सायंटिफिक मेथड डोळे उघडून त्याचा नीट अक्षरशः काय म्हणतात त्यातल्या प्रत्येक शब्दाची चाळण करून समजून घेऊन त्याच्याबद्दल बोलते. सो असा विचार करा की यानंतरचा जो टॉपिक आहे वी कॉल इट क्रिएशन मिथ्स. कशा प्रकारे मिथ तयार होतात. डू यू नो वर्ल्ड हाऊ वर्ल्ड वॉज क्रिएटेड? आपल्याला माहितीये का जग कसं तयार झालं? कशा प्रकारे त्याच्याबद्दल आपण लक्षात घेऊ शकतो. व्हॉट ऍक्च्युअली हॅपन?
सो 2 मेन थिअरीज आहेत त्याच्याबद्दल. पहिली गोष्ट द बिग बँग, म्हणजे मोठ्या प्रकारे झालेला तो मोठा स्फोट. द वर्ल्ड, आणि दुसरं आहे द वर्ल्ड वॉज गॉड जनरेटेड, देवाने जग तयार केलंय. आता तसं म्हटलं तर हे दोन्ही गोष्टी प्रत्येकाच्या बिलीफ प्रमाणे, श्रद्धेप्रमाणे चुकीच्या आहेत किंवा बरोबर आहेत असं आपल्याला म्हणता येत नाही. पण सायंटिफिक मेथडमध्ये जेव्हा दंतकथा म्हटल्या जातात तेव्हा त्या दंतकथांमध्ये आपल्याला नेहमीच सायंटिफिक व्हॅल्यू असली पाहिजे. ओके, तो आपण असं म्हणू शकतो की कशा प्रकारे जग तयार झालं. Almost all religions in the world have put forth the cosmological version of creation of universe. Perhaps surprisingly, the popular ancient Greek versions did not rely on the god, and the people who wrote about it certainly didn't know about the Big Bang. If we look at one of the ancient Greek creation myths, the world was originally chaos, like its namesakes in a daily life. The chaos was an unordered, anything, not quite imaginable, shapeless state. From chaos, order suddenly appeared, and from conflict between chaos and order, everything else came into existence. याला थिअरी ऑफ केऑस असंही म्हटलं जातं. जगात पूर्वी केऑस होता, म्हणजे कुणाचा कुणाला पत्ता नव्हता, कुठल्याही प्रकारची ऑर्डर नव्हती, काहीच नव्हतं जगात. आणि हे इमॅजिन करणं खूप शक्य नाहीये अशा आपल्या नॉर्मल विजनला. शेपलेस स्टेट, कुठल्याही प्रकारे आकारहीनता, ज्याला आपण आपल्याकडे काय म्हणू, हिंदुस्थानी संस्कृतीत निर्गुण असं म्हणतो. अशा प्रकारे कुठलाही गुण नाही, कुठलाही आकार नाही, निराकार आणि निर्गुण. सो फ्रॉम दॅट केऑस सडनली जे इंटरॅक्शन असतं केऑस आणि ऑर्डर, कन्फ्लिक्ट जी असते, त्यातून विश्वाची निर्मिती झाली. Indeed, did this Greek believe their myths? Paul Vance writes, myth is a truthful, but figuratively so. It is not historical truth mixed with lies. It is a high philosophical teaching that is entirely true on the condition that instead of taking it literally, one sees in the allegory. That means, असा विचार करा, मी तुम्हाला कालच म्हटलं की वटपौर्णिमा का साजरी करायची, सत्यवान सावित्रीची गोष्ट सांगितली जाते आपल्याला. पण त्याऐवजी, म्हणजे ती गोष्ट खरी आहे की खोटी आहे या विषयात मी जातच नाहीये. मी काय म्हणतेय तुम्हाला, की जेव्हा तुम्ही अशी वडाची पूजा करता, वटपौर्णिमा साजरी करता, तेव्हा तुम्ही निसर्गाच्या खूप जवळ जाता. स्त्रियांना एका ठिकाणी पूर्वी जेव्हा जमायचं नाही, तेव्हा आजच्या काळात खूप जमतं, त्या काळात बिलकुल जमायचं नाही, तेव्हा त्या एकत्र यायच्या, पूजा करायच्या, विचारांची देवाणघेवाण व्हायची. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मिथ्स मधून तुम्ही काहीतरी एक एक अतिशय चांगलं एस्टॅब्लिश स्ट्रक्चर आणि त्यातही असलेलं सत्य हे लोकांसमोर ठेवताय. म्हणजे आपल्याकडे असं म्हटलं जायचं की असं, म्हणजे खूप ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टींमधून, जसं की आपण बघितलं होतं की उंबरठ्यावर शिंकू नये, बरोबर. पण का होतं ते ऍक्च्युली, की उंबरठ्यावर शिंकू नये म्हणजे त्याने काही पाप पुण्य लागणार नाहीये. तुम्ही पूर्वीच्या घरात उंबरठे खूप उंच असायचे. तुम्ही जर तिथे शिंकलात, तुम्हाला पडायची भीती आहे, म्हणून कुठेतरी बाजूला या आणि शिंका, सो दॅट, कारण शिंकताना शिंक ही म्हणजे व्हॉलेंटरी गोष्ट नाहीये. आपण नाही ठरवू शकत शिंका येणार आहे की नाही येणार आहे. नाहीतर आत्ताच्या काळात सगळ्यांनी शिंका बॅनच केल्या असत्या, बरोबर ना. पण तसं होत नाही, आणि त्यामुळे आपल्याला ठरवायला लागतं की मला शिंक म्हणजे शिंक येते तर मी पटकन कुठेतरी नीट बाजूला सेफ ठिकाणी जाईन, बिकॉज इज इनव्हॉलेंटरी. लोकांवरही स्प्लॅश नाही झाला पाहिजे. मलाही खूप मोठा धक्का बसतो जेव्हा शिंक येते तेव्हा, कारण माझ्या शरीरातून एकदम खूप फोर्सने शिंकेची प्रोसेस कॅरी आउट केली जाते. म्हणजेच आपण उंबरठ्यापासून बाहेर कमी जागेत, म्हणजे चांगल्या जागेत आलं तर आपल्याला पडायची, इतरांना त्रास द्यायची भीती कमी होते. सो लाईक दॅट, तुमच्या मिथ्स मधून तुम्ही ट्रूथ देत असता, दंतकथांमधूनही सत्य बाहेर पडत असतं. ओके, हाऊ डिफरंट आर दे? हाऊ डिफरंट इज द ॲलिगरी of the emergence of the world from chaos from the modern Big Bang theory with its inexplicable components? The answer is not much, if anything. खूप काही वेगळी नाहीये ही myth आणि Big Bang. Chaos and order must be the another word describing the same phenomenon as Big Bang, instead of explosive force originating out of nowhere, but coming out from within the cosmic soup. The Greeks had a kind of
primal disorganized and chaotic soup with the principle of order suddenly asserting itself out of nowhere. सो अशा प्रकारे तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे मिथ्स आणि सायन्स मधला डिफरन्स शोधून काढणं आणि त्यातून सत्य काय आहे तेच घेणं गरजेचं असतं. सायंटिफिक फॅक्ट जेव्हा गोष्टींमध्ये गुंफल्या जातात त्या मिथ होतात. आणि त्यामुळे द डिफरन्स myths about the creation and structure of universe were incorporated as the essential part of religious tradition. हा जो डिफरन्स आहे डिवाइन इन्स्पिरेशन आणि अनएडेड रिझन, ऍज बर्ट्रंड रसेल पुट्स इट, on the one hand and the theories in the intimate contact with the observation on the other, progress in science further led to bursting of a myths. म्हणजे थोडक्यात चुकीच्या दंतकथा खोडून काढण्यासाठी सायन्स ला खूप प्रोग्रेस करता आली. म्हणजे असा विचार करा की ऑब्झर्वेशनल मटेरियल कॉस्ड बाय गॅलिलिओज इंट्रोडक्शन ऑफ अ टेलिस्कोप कुड नॉट बी अकोमोडेटेड विदिन द क्रिस्टल स्फिअर. So they were blown up by the injection of so many new observational facts. We know now that the universe is not a backyard with the earth at the center. As in, universe हे कुठलंही अंगण नाहीये ज्यात पृथ्वी सेंटरला आहे. हे कशामुळे शक्य झालं? कारण आपण सायन्सचा आधार घेतला. In conclusion, it can be said that unfounded beliefs, superstitions, myths, and large sections of population has been replaced by knowledge acquired through scientific methods of observation, experimentation, and logic. Yet, science has not replaced or banished superstitions totally. We still have a long way to go. So या बाबतीत आपल्याला खूप दूरवर जायचं असं म्हणता येईल. आज मी तुम्हाला यातले काही पॅसेज रीडिंग साठी देणार आहे जे तुमच्या सेल्फ स्टडीचा पार्ट असणार आहे आणि आपण पुढे जाणार आहोत. ओके, सो दॅट इज that's it for today. We can talk to you directly maybe from Monday. Okay, chalo there. Bye bye. Have a nice day ahead and have a nice and great weekend.